नमस्कार मंडळी. निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा या मालिकेत तुमचं स्वागत आहे. ह्या व्हिडिओतून आज आपण ग्रीष्म ऋतूच्या निसर्ग सोहळ्याची माहिती घेणार आहोत. हा ग्रीष्म मराठी महिन्यातल्या ज्येष्ठ आषाढ आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे मे जून जुलै या महिन्यात असतो. पण कॅलेंडरवरचा महिना जसा 30 तारखेला संपतो आणि 1 ला चालू होतो तसं ह्या ऋतूंचं नाही. प्रत्येक ऋतू आधीच्या आणि पुढच्या ऋतूत हातात हात घेऊन गुंफलेला असतो. तर आता ह्या ग्रीष्मात वसंतातला तो पुष्प उत्सव संपत आलेला असतो. निसर्गाचं ते खेळकर अल्लड वातावरण आता लुप्त होत आलेलं असतं. वसंतात आलेली झाडांवरची कोवळी पालवी आता जुनवट होऊन काळसर हिरवट अशी होऊ लागलेली असते. आकाशात कुठे कुठे पांढरे भुरके ढग वावरायला लागलेले असतात. वसंतातल्या फुलांना आणि कच्च्या फळांना आता प्रौढपणा येऊन ती मधुर पक्व झालेली असतात. झाडावेलींवर धरलेल्या शेंगा जून व्हायला लागलेल्या असतात. सगळीकडेच जूनपणा आणि एक प्रकारचा भारदस्तपणा दिसायला लागतो. डोंगर दऱ्यांमधून हिरव्या रंगाच्या विविध प्रकारांच्या छटा आता स्पष्ट उठून दिसायला लागलेल्या असतात. आता ही आंब्याची पानं सुद्धा बघा जून व्हायला लागतात. अनेक झाडांवरच्या पानांवर धुळीची पुटं चढलेली असतात. ही नारळाची झाडं पहा, सदा सर्व काळ हिरव्या झावळ्यांनी रंगलेली असतात, पण आता त्या झावळ्यांचा रंग पडलेला असतो. या काळात सगळ्या सृष्टीत एक गंभीरपणा, संथपणा काठोकाठ भरलेला असतो. मागच्या महिन्यात गुलमराने डोक्यावर घेतलेल्या केशरी फुलांच्या पाकळ्यांचा सडा आता खाली रस्त्यावर पडायला लागलेला असतो. तसंच ऑस्ट्रेलियन झाडाच्या पिवळ्या कागदी फुलांचा आणि पाकळ्यांचा दाट गालीच्या पायाशी पसरायला लागलेला असतो. सृष्टीत सगळीकडे एक शांतता पसरलेली असते. पक्ष्यांची प्रणयगीतं बंद झालेली असतात. गर्भवती पक्षिणी आपली घरकुलं बांधून अंडी घालण्याच्या तयारीत असतात. नर पक्ष्यांची लगबग आता शांत झालेली असते. प्रत्येक जोडप्याला आपलं निवाऱ्याचं स्थान मिळून आपापल्या घरट्यांमधून अंडी पडलेली असतात. एकंदरच पाखरांची गती मंदावलेली असते. त्या ढेरपुट्या चिमण्या संध्याकाळी मातीत अंग घुसळायला लागलेल्या असतात. एक एक मुंगी एक एक पांढरं अंड तोंडात घेऊन थव्या थव्याने बिळांकडे मोठ्या यात्रेला निघालेले असतात. तर कुठे काळे मुंगळे सैनिकांसारखे मोठ्या संचलनाला निघालेले असतात. ती कुंभारीण माशी बघा, सांधी कोपऱ्यातून घरकुल करण्यासाठी ही अशी गिरक्या घेत असते. आणि तिकडे डोंगर दऱ्यातून दुपारच्या रणरणत्या उन्हाच्या वेळेला कुटुरगा, कवडा यांच्यासारखे पक्षी असा ताल धरून जंगलाची गंभीरता वाढवत असतात. एखाद्या बाभळीवर किंवा गुलमोहराच्या खोडावर शोधूनही सापडणार नाही अशा दिसकिड्याने आपला कर्कश सूर लावलेला असतो. आषाढ लागला की तापलेल्या सुक्या मातीत ही लहान लहान ढेकणासारख्या उंटकिड्यांची घरं शेतातल्या धुळीत दिसायला लागतात. कुणी त्यांना मोरही म्हणतात. हे लहानगे किडे असं गोल गोल घर करीत असतात. गावाकडे लहानपण अनुभवलेल्यांचा हा उंटकिडा किंवा मोरकिडा याला घरट्यातून काढून खेळलेल्या आठवणी अनेकांनी अजूनही जपूनही ठेवलेल्या असतात. हे सारे किडे दरवर्षी नेमके याच वेळेला फिरून कसे येतात याचं कोडं लहानपणी फार असायचं.
हे मोर किंवा उंटकिडे काही दिवसांनी मातीत कोश करून त्यांची फुलपाखरं होतात हे मात्र त्या वयात कळत नव्हतं. अतिउष्णतेमुळे अनेक प्राणी आणि जीवांची क्रियाशीलता आता मंदवलेली असते. याला ग्रीष्म निष्क्रियता नावाची सुप्त अवस्था म्हटलं जातं. थोडक्यात ग्रीष्म ऋतू हा निसर्गातल्या उष्णतेचा पराकोटीचा काळ असतो. वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीसोबत पडलेल्या असंख्य बिया उन्हाने तापवलेल्या जमिनीवर वळवाची एक सर पडायची वाट पाहत असतात. एक सर पडताच सारं गवताचं बी 4-8 दिवसात जोराने वर येतं. झाडांच्या पानापानात आता पावसाची आतुरता भरलेली दिसत असते. वर्षा राणीच्या स्वागतासाठी झाडांनी आपापले साज बदललेले असतात. काही झाडांची पालवी जून होऊन पिकून गळून सुद्धा पडलेली असते. आंब्याच्या झाडांना मधून मधून कोवळ्या पालवीचे असे अंजिरी घोष लागलेले असतात. पिंपळ उन्हाळी पानं गळून बसलेला असतो. वडाच्या हिरव्या आणि पिकलेल्या पिवळ्या पानांकडे आपलं लक्षच जात नाही, कारण त्यांची ती झाडभर लागलेली लालबुंद फळं आपली नजर रोखून ठेवतात. आता आषाढ महिना लागला आणि चिंचेचं नव्या पालवीने भरलेलं झाड आता प्रफुल्लित झालेलं दिसतं. बोगनवेलीचे तोरणाप्रमाणे लटकणाऱ्या भडक किरमिजी फुलांचे गुच्छ आता डोलायला लागलेले असतात. पेरूच्या झाडावर ही अशी फुलं यायला लागलेली असतात. मागच्या महिन्यापर्यंत असलेलं ते पारिजातकाचं सांगाड्यासारखं दिसणारं झाड आता पावसाळ्याची सूचना मिळताच असं बारीक बारीक कळ्यांनी मोहरायला लागतं. वसंतात सुरुवात झालेलं बकुळीचं झाड अजूनही आपली फुलं गाळत उभं असतं. हे मुचकुंदाचं भव्य झाड आपली पळसासारखी उलट्या बाजूने रुपेरी असलेली मोठी पानं गाळून चौधरी आकाराची फळं त्यावर आता धरायला लागलेली असतात. आता हे मेंदीचं झाडही प्रफुल्लित होऊन मातीकडून घेतलेलं गंधवैभव दाखवत उभं असतं. अनेक फुलांवर संथपणे उडणाऱ्या पाकोळ्या अशा गिरक्या घेत असतात. या काळात सूर्यकिरण थेट पडल्यामुळे तापमान सर्वोच्च असतं, पण शरीर थंड राखण्यासाठी कैरीचं पन्ह, नारळ पाणी, आंबे, कलिंगड, जांभूळ, काजू, द्राक्ष, कोकम आणि विविध सरबतांची रेलचेल असते. आता हा वळवाचा पाऊस पडण्याचा सुमार. संध्याकाळी वाळवीचं पेव फुटून दिव्यांवर हजारो पंखकिडे जमा होत असतात. त्यातूनच कधी कधी लांबून आलेला कोकिळेचा मधुर आवाज या उष्णतेतही एक वेगळीच शांतता देऊन जातो. रोज असह्य उकाडा वाढत असतो आणि एका संध्याकाळी कुठून तरी मधूनच थंड ओलसर वाऱ्याची झुळूक पावसाची ललकारी देत येत असते. आता उन्हाळा पावसाळा गळ्यात गळा घालून कधी इथे कधी तिथे स्वैरपणे भटकत असतात. वाऱ्यांची आणि ढगांची हातमिळवणी चालू असते. छाया आणि प्रकाशाला आपल्या पोटात साठवणाऱ्या या ढगांनी पहाटेची लाली सुद्धा आता रोखून धरलेली असते. संध्याकाळी आकाशात भटकणारे काळसर मेघ आता विशाल पांढरे होऊन आकाशाला व्यापून टाकायला लागलेले असतात. तरी ते गडगडत नाहीत, चमचमत नाहीत. लांबवर कुठेतरी एखाद्या काळ्या ढगातून विजेची अशी एखादी तार जात असते. आता ज्येष्ठ संपत आला की या पांढऱ्या मेघमालांचा रंग बदलून ते उन्मत्त काळे होऊ लागतात. हे काळे ढग म्हणजे शेतकऱ्यांचा आनंद. पांढरे ढग फसवे असतात. आता स्वैर वारा झाडांच्या फांद्यांना गदागदा हलवून त्यांची सुकी पानं गाळून टाकत असतो. मधूनच त्या हलक्या वाऱ्याचं परिवर्तन लहान लहान वावटळीत व्हायला लागतं. ठिकठिकाणी या वाऱ्याच्या भोवऱ्यात धुरळ्यासोबत घिरक्या घेत धुळीचे लोट वर चढून त्या पानांना आणि कागदांना उंच आकाशात कुठच्या कुठे उडवून लावत असतात.
त्या वाऱ्याच्या झोताबरोबर झाडं कमरेपासून वरपर्यंत पिंगा घालत असतात. तिकडे समुद्रावर भर दुपारी प्रत्येक लाटेच्या माथ्यावर असंख्य सूर्यफुलं चमकत असतात. आता ओहोटीच्या वेळेलाही लाटांचा आवाज नेहमीपेक्षा जोरदार यायला लागलेला असतो. क्षितिजाच्या अगदी कडेवर सागर आणि आकाशाची निळ्या गर्द रंगाची एखादी बारीक किनार कोरून काढल्यासारखी भासत असते. घरात दिवसा आणि रात्री उकाड्याने शरीराची लाही होत असते. एकदा तरी पावसाची एखादी हलकी सर यावी यासाठी साऱ्या जीवांची तगमग होत असते. दिवसा भोजनोत्तर डोळे पेंगत असतात. काही प्रदेशात दुपारच्या वेळेला खिडक्या दरवाज्यांवर वाळ्याचे पडदे पाणी शिंपून लावले जातात. चंदन, वाळा, कापूर अशा पदार्थांची आता मागणी वाढलेली असते. दुपारच्या कडक उन्हात रस्ते ओस पडलेले असतात. माणसं, पक्षी आणि प्राणीही सावलीच्या शोधात इकडे तिकडे आसरा घेताना दिसतात. याच दरम्यान वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रत केली जातात. झाडांच्या सावलीत गुरं विश्रांती घेतात, तर पक्षी झाडांच्या दाट फांदीखाली किंवा घरांच्या कडांमध्ये तोंड उघडं ठेवून शांतपणे बसलेले असतात. आता धरणं, नद्या, तळी, विहिरींनी तळ गाठलेले असतात. वन्यजीव प्रेमी जंगलातल्या जीवांच्या तहानेसाठी मदतीला आलेले असतात. तिकडे उत्तरेकडे हिमालयाचा बर्फ वितळून नद्यांची पातळी वाढायला लागते. आपली भारतभूमी विशाल खंडप्राय भूमी असल्यामुळे प्रत्येक प्रदेशात या ऋतूंच्या वेळा आणि स्वरूप कमी जास्त भासू शकतं. या ग्रीष्माचे फायदेही आहेत. या काळात अनेक वनस्पतींची वाढ झटपट होते. हवेतले घातक जीवजंतू मरतात. अतिउष्णतेमुळे हवेत आर्द्रता निर्माण होऊन आता पावसाळ्याची तयारी होते. आता केव्हा एकदा ढग काळे होतील, विजा चमकतील, गडगडाट होईल आणि पाऊस कोसळून निर्मिती पूर्ण होईल याची सारी सजीव सृष्टी वाट पाहत असते. एखाद्या संध्याकाळी गावाकडच्या माळावर बसून गारवा घेऊन आलेल्या गारांच्या पावसाचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. दिवसभर अंगावर कोसळणाऱ्या उन्हानंतर मावळतीच्या आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांची आता उधळण होत असते. तेव्हा हा ग्रीष्मही सुखद वाटायला लागतो. दूरवर गुरढोर परतताना त्यांच्या गळ्यातील घंट्यांचा मंद आवाज एखाद्या गार झुळकीसोबत सुरेल लय निर्माण करत असतो. दिवसभर माळावरची तापलेली माती आता थंड व्हायला लागते. अशा क्षणी वाटतं, हा ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्याचा परमोच्च असला तरी आपल्याला सहनशीलतेचा धडा शिकवणाऱ्या आठवणींचा तो खजिना असतो. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा. धन्यवाद.